आता सकाळी इकडं तिकडे फिरायचं गेलं, लोक म्हणतात फिरायला गेल्यावर हे नातू आहे का तुमचा, मुलाच आहे की मुलीचा? यार मजाच आहे रे म्हणलं. 32 वर्ष झालं तर लग्न नव्हतं करायला, पाणी नव्हतं म्हणलं गावामध्ये. आणि माझ्या गावामधलं एक 10 मिनिटात सांगणार आहे, जास्त वेळ नाही घेणार तुमचा, पण खूप इन्स्पायर गोष्ट आहे, सत्य घटना आहे, घडलेली घटना आहे. आणि तुमच्यासमोर मी जसं आज IAS साहेब बसून आहेत, तसं मी पण तुमच्यासमोर माझी घडलेली घटना सांगणार आहे. तुमच्या बाजूलाच मुखेड तालुका आहे. मुखेड तालुक्याची येवती नावाचं गाव आहे. तिथली मुलगी होती, आगरीला शिकत होती. माझं एंगेजमेंट जमलं, तिला कळलं ह्या गावात पाणी नाही. तिने मला फोन केला की ह्या गावात पाणी नाही म्हणे. एकतर आम्हाला मुली कोणी देत नव्हतं. मी म्हणलं आता हे जर मोडलं तर आता बायको भेटणार नाही, मुलगी भेटणार नाही. मी म्हणलं पाण्याची व्यवस्था करतो. तिने सांगितलं पाण्याची व्यवस्था करा तेव्हाच लग्न करू. पण एखादी म्हणली असती जाऊ द्या पाणी नाही तर मी दुसरं कुठं त्याला लग्न करू. पण मी म्हणलं आता देव पावला बाबा, पाण्याची व्यवस्था 100% करतो. हो, मग तिने सांगितलं की बाबा लग्न तुमच्यासोबतच होईल, पण त्या गावात पाणी झाल्यावर. आणि ही गोष्ट माझ्या एकल्या कुटुंबापुरती किंवा माझ्या एकल्यापुरती मर्यादित नव्हती, माझ्या अख्ख्या गावापुरती होती. माझ्या परिसरातल्या तांड्यावाडीसाठी हा सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या होती. आणि हा विषय जेव्हा मी तिथं मांडला गावकऱ्यांसमोर ग्रामसभा घेऊन, सगळ्यात जास्त पाण्याचा त्रास कुणाला होता तर महिलांना होता. 5 किलोमीटरहून पाणी आणायच्या महिला आमच्या. मध्येच 2 किलोमीटर आणायचं, मध्येच ब्रेक करायचं, तिथं डोक्यावर घागर घ्यायची, घरी घेऊन यायचं. आणि माझं गाव 99% स्थलांतरित व्हायचं विहिरीवर. पुण्या मुंबईला नाही, फक्त जनावरं, कुत्रे, माणसं, धुणे, भांडे सगळं डोक्यावर घेऊन 4 किलोमीटर 5 किलोमीटर हिरीवर पुरं गाव जायचं. घराला प्रत्येकाच्या कुलूप होतं. हे सातत्याने 4 महिने चालायचे. कोणी लक्ष देत नव्हतं. शिकले पाहिजे, थोडेफार शिकले विकले, पाणीच नसल्यावर शिक्षण कुठून काय करणार. तर ते पुण्या मुंबईला जाऊन ट्रक ड्रायव्हर वगैरे वगैरे विटाचे कामं करायचे. मी ठरवलं ह्या गावामध्ये आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. सर्व तरुण मंडळीला एकत्र केलं. आपल्याला बायका कोणी देणार नाही. आपल्याला मतदान आपल्या गावात कमी असल्यामुळं आपला कोणी राजकीय माणूस होऊन आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवणार नाही. हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. तत्पूर्वी मी 1 वर्षांनी युवक मुवमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट, युवकांच्या चळवळीतून ग्रामीण भागांचा विकास कसा असतो, हे 1 वर्ष मी कोर्स केलता. आणि त्या कोर्समध्ये मी राज्यात पहिला होतो. मी तेव्हा ठरवलं होतं की भीक मागून सुद्धा आपल्याला गावाचा विकास करता येतो. अनेक लोक आहेत देणारे पैसे, पण ते पैसे मागता आले पाहिजेत, ती समस्या कळली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी सगरोळीच्या संस्थेला भेटलं आणि इंडो जर्मन नावाचा एक प्रोजेक्ट होता, वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा. हा प्रोजेक्ट 1014 हेक्टरवर पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब आम्ही अडवला. माझ्या गावामध्ये 5 लाख झाडं लावलीत, 25-30 सिमेंट बंधारे आहेत, 100 शेततळे आहेत आणि 100 सिंचन विहिरी आहेत आणि एक मोठा पाझर तलाव आहे. माझ्या गावातून 5 गावाला पाणी जाते आता. माझ्या गावात मग माझं लग्न पण झालं. आणि ही माहिती माझी कळत नकळत आमिर खानपाशी गेली. आमिर खानला सत्यमेव जयते एक सिरियल दाखवायची होती. तुम्ही आपल्यापैकी कुणा बघली असेल. त्या सिरियलमध्ये जो 12वा भाग आहे तो पूर्ण भाग माझ्यावरती आहे. आणि त्यानंतर जे पाणी फाउंडेशनची स्थापना झाली, तो पाणी फाउंडेशनची स्थापना जी केली आमिर खाननी, ते केवळ आणि केवळ आपलं काम बघून केली. आज हजारो लाखो लोकांनी जे श्रमदान केले ते केवळ नागदरवाडीचं बघून केले. पण पाणी फाउंडेशनची फाउंडर ही नागदरवाडी आहे. म्हणून मी म्हणतो की आमिर खान सारखे व्यक्ती जर नागदरवाडीला फाउंडर समजत असेल तर ह्या शाळेमधून ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे. ऋषिकेशींचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांच्या वडिलांचा आदर्श घेतला पाहिजे, गिरधारी दादांचा आदर्श घेतला पाहिजे, आमच्या गोविंद दादांचा, बसलेल्या सगळ्या स्टेजवरच्याचा आदर्श घेतला पाहिजे.